रेल्वे सुरक्षा दल आरपीएफ गुन्हे गुप्तचर शाखा स्थानिक गुन्हे शाखा आणि रेल्वे पोलीस यांच्या संयुक्त पथकाने गांधीधाम बेंगळूर एक्सप्रेसमधील सोन्याच्या चोरी प्रकरणी कुख्यात सांसी टोळीचा पर्दाफाश करत 5 आरोपींना अटक केली होती। या टोळीने एका महिला प्रवाशाचे तब्बल 23 ग्रॅम तोळे सोन्याचे दागिने 26 नोव्हेंबर रोजी मिरज रेल्वे स्थानकावर चोरले होते। महिला प्रवाशाच्या तक्रारीनंतर 26 नोव्हेंबर रोजी मिरज रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल झालाय। त्यानंतर पुणे विभागाने तात्काळ विशेष पथक सक्रिय केले। तपासादरम्यान मिरज यार्डमधील सीसीटीव्ही फुटेजमधून एका संशयिताची ओळख पटली। तांत्रिक विश्लेषण, डंप डेटा आणि टॉवर लोकेशनच्या आधारे पथक सांगली बस स्थानकावर पोहोचले, जिथे 8 जण आढळून आलेत। दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या टोळीतील 5 प्रमुख सदस्यांची हालचाल कोल्हापूर आणि गोवा विमानतळ परिसरात असल्याचं निष्पन्न झालंय। 30 नोव्हेंबर 2025 रोजी हे संशयित गोवा नवी दिल्ली विमानात गेले असल्याची खात्री पटली। तात्काळ समन्वय साधत दिल्ली गुन्हे शाखेच्या मदतीने सर्व आरोपींना नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले। पुणे पथकाने आरोपींना ताब्यात घेऊन पुण्यात आणले व त्यांना अटक करण्यात आली। या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी कुलदीप वय 34 जिंद हरियाणा, अमित कुमार वय 35 भिवानी हरियाणा, मोनू वय 32 भिवानी हरियाणा, अजय वय 36 जिंद हरियाणा, हवा सिंग 65 जिंद हरियाणा यांना अटक केली होती। त्यांना 9 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं होतं। याच दरम्यान त्यांच्याकडून गुन्ह्यातील 288 ग्रॅमचे सोने व हिरे जडित दागिने रेल्वे पोलिसांनी हस्तगत केले।